नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर मोहित जांभरुणकर आणि मी फिजिओथेरपिस्ट आहे. मागच्या 4 ते 5 वर्षापासून मी फिजिओथेरपीची प्रॅक्टिस करतो. तुम्हा सर्वांना एक गोष्ट मी आधीच सांगू इच्छितो की हा व्हिडिओ एक्सक्लुझिव्हली फॉर फिजिओथेरपी प्रॅक्टिशनर्स, म्हणजे जे फिजिओथेरपी प्रॅक्टिस करतात, इन हाऊस प्रॅक्टिस करतात ऑर्थोपेडिक सर्जन्सकडे किंवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये, किंवा जे व्हिजिटिंग प्रॅक्टिस करतात, किंवा ज्यांचे स्वतःचे क्लिनिक्स आहे, किंवा जे फिजिओथेरपी स्टुडंट्स आहे, हा त्यांच्यासाठी आहे. जे लोक फिजिओथेरपिस्ट नाही आहे, कृपया त्यांनी हा व्हिडिओ स्किप करा. तुमच्या कामाचा हा व्हिडिओ नाही आहे, हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आहे. ठीक आहे मित्रांनो, मी मागच्या 4 ते 5 वर्षापासून फिजिओथेरपी प्रॅक्टिस करतो एका क्लिनिकमध्ये, आणि त्या 4 ते 5 वर्षाच्या प्रॅक्टिसमधून मी एक गोष्ट शिकलो, ती म्हणजे आपल्या क्लिनिकमध्ये काही काही गोष्टी अशा आहेत की ज्या एसेन्शियली असल्या पाहिजे, आणि माझी अशी इच्छा आहे की त्या गोष्टी तुमच्याकडे पण असाव्यात. ज्या लोकांचं इंडिव्हिज्युअल क्लिनिक आहे त्यांच्याकडे या गोष्टी नक्की असाव्यात. आता होते कसं की आपण ज्या वेळेला कॉलेजमध्ये शिकत असतो, कॉलेजमध्ये शिकत असताना आपले टीचर्स, आपले इंटर्न्स आणि आपले रेसिडेंट्स हे आपल्याला या गोष्टी सांगत असतात की ह्या गोष्टी आपल्याजवळ असायला पाहिजे. पण आपण जेव्हा आपला स्वतःचा सेटअप चालू करतो किंवा 2-3 वर्ष प्रॅक्टिसमध्ये गेल्यानंतर आपण त्या गोष्टी ठेवायचं विसरून जातो. आपल्याकडे IFT असते, टेन्स असते, HWT असते, एक्झरसाईजचे इक्विपमेंट्स असतात, सर्व राहते. पण इसेन्शियल गोष्टी अशा आहे काही काही ज्या राहत नाही. आणि नेमकं इमर्जन्सी क्लिनिकमध्ये आल्यानंतर, जेव्हा आपल्या क्लिनिकमध्ये एखादा पेशंट येतो आणि एखादी इमर्जन्सी मेडिकल सिच्युएशन येते, त्यावेळेला आपल्याजवळ त्या गोष्टी राहत नाहीत. त्याचं कारण असं आहे की आपण जे आपले कलिग आहेत, जसे जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत, होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर्स आहेत, किंवा आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्स आहे, ॲलोपॅथिक प्रॅक्टिशनर्स आहेत, फिजिशियन्स आहेत, सर्जन्स आहेत, त्यांच्याकडे पेशंट आल्यानंतर त्यांची पेशंट चेक करण्याची जी पद्धत आहे, तर सगळ्यात प्रथम ते ऑस्कल्टेट करतात, टेम्परेचर घेतात, BP घेतात, ह्या गोष्टी ते करतात. त्यामुळे त्यांच्याकडे त्या गोष्टी असतात आणि आपण नेमक्या त्या गोष्टी करत नाही. आपण रेंज ऑफ मोशन बघतो, मसलची स्ट्रेंथ बघतो, स्पेशल टेस्ट परफॉर्म करतो, न्यूरोलॉजिकल टेस्ट परफॉर्म करतो आणि मग ट्रीटमेंट करतो. तर आज मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. आता टेबलवरचे हे इक्विपमेंट पाहून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की आपल्याजवळ काय असायला पाहिजे. म्हणून मी एक्सक्लुझिव्हली हा व्हिडिओ याच्यासाठी बनवत आहे की सिच्युएशन आल्यानंतर त्या गोष्टीचा काय यूज होते आणि आपण भांबावून जात नाही त्या गोष्टी आपल्याजवळ असतात, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे हे आपलं टेम्परेचर थर्मोमीटर. BPL ब्रँडचं आहे, तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकता. 100 रुपये ते 500 रुपयाच्या रेंजमध्ये याची प्राइस आहे. सिम्पल डिव्हाइस आहे. याच्यामध्ये असं काही टेक्निकल नाही, तुम्ही आधीपासून हे डिव्हाइस बघितलं असेल. आता हे आपल्याजवळ का असायला पाहिजे, तुम्ही लगेच सांगाल की टेम्परेचर मोजण्यासाठी हे आपल्याजवळ असायला पाहिजे. बरेचदा काय होते की आपल्या क्लिनिकमध्ये पेशंट आल्यानंतर पेशंट आपल्याला रिव्हील करत नाही त्याची प्रॉपर हिस्ट्री, की मी 3-4 दिवसापासून बिमार आहे, किंवा मग मी आज बिमार आहे, असा पेशंट युजली सांगत नाही. पेशंट बरेचदा हे मेडिकेशनवर पण असतात, त्याच्यामुळे पण त्या बऱ्याच गोष्टी ते लपवू शकतात. आता समजा आपल्याकडे एक पेशंट आला आणि त्याचं म्हणणं आहे की मला टेनिस एल्बो आहे, किंवा माझा शोल्डर दुखतो, माझा एल्बो दुखतो, माझं शोल्डर दुखतं. आपण तपासणी केली आणि नंतर मग आपण त्याला हॉट फर्मेंटेशन देणं चालू केलं. पण आपल्याला बेसिकली माहीतच नाही त्याचं टेम्परेचर कसं आहे, आणि अचानक थोड्या वेळानंतर पेशंटला विकनेस, अनइझीनेस, स्वेटिंग व्हायला लागली. पेशंट असं कधी सांगणार नाही की मी पॅरासिटामॉल घेऊन आलेलो आहे, किंवा सिनारेस्ट किंवा फॅब्रिक्स प्लस घेऊन आलेलो आहे म्हणून मला अनइझी फील होत आहे, किंवा मला स्वेटिंग होत आहे. पेशंट किंवा आजूबाजूच्या सिनेरिओमध्ये असा मेसेज जाईल की आपण जी मोडॅलिटी त्याला लावली, IFT लावली, टेन्स लावली, किंवा अल्ट्रासाऊंड परफॉर्म केलं, त्याच्यामुळे त्याला हे झालं. लगेच आपण अशा वेळेला काय करू शकतो, पेशंटचं थर्मामीटर लावून त्याचं टेम्परेचर चेक करू शकतो. बरेचदा असं होतं की पेशंटला 3-4 दिवसापासून राऊंड थोडा फिवर येतो. पेशंट आपल्याकडे येतो बॅक पेनसाठी. त्याच्यानंतर पेशंटला आपण एक्झामाइन केल्यानंतर आपल्यालाही माहीत नसते की त्याला काय झालेलं आहे. तर आपण स्पेशल टेस्ट परफॉर्म करतो, आपल्याला वाटते की SI जॉईंट डिस्फंक्शन आहे, किंवा एखादी PIVDची केस आहे. आपण त्याला HWT चालू करून देतो, किंवा हॉट फर्मेंटेशन चालू करतो, नंतर इन्फ्रारेड देतो, किंवा मग समजा आपण त्याला IFT देतो, टेन्स देतो, आणि नेमकं अर्धी ट्रीटमेंट झाल्यानंतर पेशंटला अचानक असं हुडी भरल्यासारखे होते. डॉक्टर साहेब मला खूप थंडी वाजत आहे, खूप थंडी वाजत आहे असं म्हणतो. लोकांना, त्याच्या रिलेटिव्हला त्याला असं वाटतं की आपण त्याला त्या मशीन्समुळे त्याच्या शरीरामध्ये हुडहुडी भरली. पेशंट पॅनिक करतो, पेशंटच्या रिलेटिव्ह पॅनिक करतात, क्लिनिकमध्ये असलेले दुसरे पेशंट्स पण पॅनिक करतात. अशा वेळेला जर आपल्याजवळ जर थर्मामीटर असेल तर आपण थर्मामीटर लावून सांगू शकतो की सर तुम्हाला फिवर आलेला आहे, तुमचा फिवर 103 आहे, 104 आहे, हा अचानक जो तुम्हाला फिवर स्पाइक आला हा व्हायरल फिवर आहे,
कसं राहते, बॅक्टेरियल फिवर जो आहे तो 2-3 दिवसापासून थोडा 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 येत वाढत वाढत जातो. व्हायरल फिवरचं तसं नाही. व्हायरल फिवर हा अचानक स्पाइक करतो. 2-3 दिवसामध्ये पेशंटला काही जास्त फिवर राहत नाही. 3-4 दिवसापासून अचानक पेशंटला फिवर स्पाइक होऊन जाते. तर हा यूज आहे थर्मोमीटरचा. अतिशय बेसिक गोष्ट आहे ही तुम्ही तुमच्या क्लिनिकमध्ये ठेवा. लागणारी गोष्ट आहे. अचानक व्हायरल फिवर स्पाइक झाला किंवा पेशंटने हिस्ट्री रिव्हील केली नाही की त्याला फिवर आहे, आपण टेनिस एल्बोची, शोल्डरची, फ्रोझन शोल्डरची ट्रीटमेंट केली नाही, अचानक त्याला अनइझी व्हायला लागलं बिकॉज ऑफ द टॅबलेट, तर आपण ह्या थर्मोमीटरने त्याचा डायग्नोज म्हणजे त्या पेशंटला आणि रिलेटिव्हला सांगू शकतो की आमच्या ट्रीटमेंटमुळे नाही, हे तुम्हाला तुमच्या मिळलेल्या मेडिसिन्समुळे किंवा तुमच्या अंगामध्ये असलेल्या तापामुळे होत आहे. थर्मोमीटरच्या यूज नंतर दुसरी एक अशी इसेन्शियल गोष्ट आहे की जे बरेच फिजिओथेरपी क्लिनिकमध्ये राहत नाही, ते म्हणजे ग्लुकोमीटर. सिंपल डिव्हाइस आहे. 500 रुपयापासून ते 2000, 3000, 4000च्या रेंजमध्ये येते. अशी किट येते त्याची. किटमध्ये काय विशेष गोष्ट नाही. एक ग्लुकोमीटर राहते, त्याचा पेन असतो पिरिक करायचा, लॅन्सेट्स आणि शुगर स्ट्रिप्स असतात. आता आपल्याला अशी भावना असते आपली की ग्लुकोमीटरचा यूज आपण फक्त डायबेटिक पेशंट्समध्ये करतो किंवा एखादा पेशंट सांगत असेल की मला शुगर आहे तर आपण शुगर मेजर करण्यासाठी करतो. बरोबरही आहे. बरेचदा ग्लुकोमीटरचा यूज जो आहे तो डायबेटिक पेशंट्समध्ये होतो. काही कंडिशन्स अशा आहेत की ज्या कंडिशनमध्ये आपल्याला ग्लुकोमीटर डायबेटीज नसेल तरीही लागते. ती सगळ्यात इम्पॉर्टंट कंडिशन म्हणजे हायपोग्लायसेमिया. एखादा टीचर आहे, जो टीचर आपल्याकडे फ्रोझन शोल्डरसाठी समजा किंवा नेक पेनच्या कंप्लीट घेऊन आला, तो टीचर सकाळी त्याने जेवण केलं, 11-12 वाजता त्याच्या स्कूलमध्ये गेला, 5-6 वाजेपर्यंत त्याने टीचिंग केली, संध्याकाळी त्याने ट्रॅव्हल केलं आणि ट्रॅव्हल करून आपल्याकडे 7 वाजता आला. पेशंट आला, त्याच्याशी आपण बोललो, त्याची ट्रीटमेंट केली. ट्रीटमेंट केल्यानंतर त्याला आपण एक्झरसाइजेस देणं सुरू केलं. एक्झरसाइज दिल्यानंतर त्याने पहिली एक्झरसाइज खूप चांगल्या पद्धतीने केली, एन्थुजियास्टिकली केली. सेकंड एक्झरसाइज केली, एन्थुजियास्टिकली, आणि थर्ड एक्झरसाइजच्या 2 रिपिटेशन झाल्या की पेशंटने मला सांगितलं की डॉक्टर साहेब मला चक्कर येत आहे, किंवा पेशंटने न सांगता पेशंटला भुरळ आली, पेशंट बेडवर पडला किंवा खाली पडला. बिलकुल पॅनिक व्हायचं नाही. शांतपणे पेशंटला बघायचं, त्याची पल्स घ्यायची, काय कंडिशन आहे, काका तुम्ही कधी जेवले होते, चहा घेतला होता का, पाणी पिलं होतं का, त्याला हळू विचारा. तुम्ही पॅनिक झाले तर तुमचे दुसरे जे पेशंट्स आहेत ते पॅनिक होतील, पेशंट पॅनिक होईल, पेशंटचे कलिग सोबतचे जे लोक आलेले ते पॅनिक होतील. त्याची सर्वप्रथम शुगर घ्या. तुम्हाला ही शुगर बिलो 60, बिलो 70, बिलो 50 दिसेल. अशा वेळेला त्याला सिंपल एक साखरेचं मिठाचं पाणी पाजा, 15-20 मिनिटांनी पेशंटला बेटर फील होईल. पण त्यावेळेला जर तुम्हाला माहीतच नाही की पेशंटची शुगर कमी झाली का, तर तुम्ही कसं सांगणार की तुमची शुगर कमी झालेली आहे? अशा वेळेला आपल्याजवळ आपलं स्वतःचं फंक्शनिंग, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फंक्शनिंग ग्लुकोमीटर असणं आवश्यक आहे. वेळोवेळी या ग्लुकोमीटरचे सेल चेक करत राहा. याच्या ज्या स्ट्रिप्स आहेत त्या एक्सपेन्सिव्ह असतात. स्ट्रिप्स आणि लॅन्सेट आपल्याजवळ आहेत का ते चेक करत राहा. बरेचदा एका ग्लुकोमीटरच्या ज्या स्ट्रिप्स आहेत त्या दुसऱ्या ग्लुकोमीटरला नाही चालत, त्याच्यामुळे आपल्या ग्लुकोमीटरच्या स्ट्रिप्स आपल्याजवळ ठेवत जा. हायपोग्लायसेमिक कंडिशन्स पेशंटने काही, अशा वेळेला पेशंटला होत काही नाही, पण पेशंटला जर का आपण दिलासा देऊ शकलो नाही तर पेशंट पॅनिक होते, पेशंटचा रिलेटिव्ह पॅनिक होते आणि दुसरे पेशंट पॅनिक होतात. आणि आपण पेशंटला दिलासा तेव्हाच देऊ शकतो जेव्हा आपल्याला त्या सिच्युएशनचं नॉलेज असेल, आणि आपल्याला सिच्युएशनचं नॉलेज तेव्हाच मिळेल जेव्हा आपल्याकडे त्या रिगार्डिंग टूल्स असतील. त्याच्यामुळं एक चांगल्या दर्जाचं 500 रुपयापासून तर 3000, 5000च्या रेंजपर्यंत ग्लुकोमीटर येते. ग्लुकोमीटर क्लिनिकमध्ये इसेन्शियल आहे. ग्लुकोमीटर क्लिनिकमध्ये ठेवा. तिसरं एक डिव्हाइस आहे स्पिग्नोमॅनोमीटर. सगळ्यांना हे माहीत आहे, फर्स्ट इयर पासून आपण यूज करून राहिलो, काही नवीन नाही याच्यामध्ये. हायपरटेन्सिव्ह पेशंट्समध्ये याचा चांगल्या पद्धतीने यूज आहे, ओल्ड एज पेशंटमध्ये याचा चांगल्या पद्धतीने यूज आहे. पण अजून काही कंडिशन्स अशा आहे की ज्याच्यामध्ये स्पिग्नोमॅनोमीटर लागते. समजा पेशंट तुमच्याकडे न्यू आहे, फर्स्ट टाइम आला, पेशंटने याच्या आधी कधीच फिजिओथेरपी घेतली नाही, पेशंटला फूट ड्रॉप आहे, रिस्ट ड्रॉप आहे किंवा फूट ड्रॉप आहे. अशा वेळेला आपण काय प्रिफर करतो की पेशंटला एक्झामिन केल्यानंतर त्याची नर्व कंडिशन सगळी एक्सप्लेन करून झाली, काउन्सिलिंग करून झाली की आपण त्याला फॅरेडिक स्टिम्युलेशन देतो. फॅरेडिक स्टिम्युलेशन दिल्यानंतर करंट अचानक स्पाइक होते, बॉडीमध्ये करंट जाते. पेशंटसाठी हे न्यू सेन्सेशन असते, किंवा IFT देतो किंवा टेन्सी देतो आपण, तर पेशंटसाठी, न्यू पेशंटसाठी हे सेन्सेशन न्यू राहते.
अशा वेळेला पेशंट तो आलेला जो करंट आहे तो सहन नाही करू शकत, सायकोलॉजिकली तर तो करंट जमत नाही, त्याची ती टेस्ट नवीन असते आणि अचानक पेशंटची वेगल नर्व स्टिम्युलेट होते, व्हेगल स्टिम्युलेशन होते. आता जे लोक मेडिकल कॉलेजला अटॅच असलेल्या फिजिओथेरपी कॉलेजमधून शिकलेले आहेत त्यांना व्हेगल स्टिम्युलेशन चांगल्या पद्धतीने माहीत आहे. जे लोक मेडिकल कॉलेजला अटॅच नसलेल्या फिजिओथेरपी कॉलेजमधून गेलेले आहेत त्यांनी व्हेगल स्टिम्युलेशन बद्दल भरपूर वाचलेलं आहे, पण त्यांनी व्हेगल स्टिम्युलेशनचे पेशंट्स बघितलेले नसतात. जे लोक कंटिन्यू आयसीयू मध्ये प्रॅक्टिस करतात त्यांना व्हेगल स्टिम्युलेशन बऱ्यापैकी माहीत असते, पण ज्यांनी तशी प्रॅक्टिस केलेली नाही त्यांना नाही माहीत. अशा वेळेला काहीच करायचं नाही. सगळ्यात पहिले ऑस्कल्टेट करायचं. स्टेथोस्कोप आपल्याकडे असतो सेकंड इयर पासून. ऑस्कल्टेट करायचं. ऑस्कल्टेट केल्यानंतर एअरवेज बघितल्यानंतर त्याचा पहिले बीपी घ्यायचा. पेशंटने डोळे जरी पांढरे केले, कारण व्हेगल स्टिम्युलेशनचा पेशंट हा आपल्याशी गप्पा करत असतो, करंट गेल्यानंतर आपल्याकडे बघतो, त्याचे डोळे पांढरे होतात आणि धाडकन पेशंटचा पडून जातो मागे, किंवा धाडकन असे डोळे लावून देतो. त्याचा बीपी घ्या. बीपी घेतल्यानंतर त्याचा बीपी जर नॉर्मल रेंजमध्ये असेल तर बिलकुल घाबरू नका. त्या तोंडावर पाणी वगैरे मारा, त्याचा चिमटा घ्या, त्याचे दुसरे पेन सेन्सेशन्स ऍक्टिव्ह करा. तो पेशंट जास्तीत जास्त 2-3 मिनिटांमध्ये नॉर्मल होतो. पण हे आपण तेव्हा करू शकतो जेव्हा आपल्याला त्या केसचं प्रॉपर नॉलेज असेल, आपल्याकडे चांगल्या कंडिशनमध्ये टूल असेल, टूल फंक्शनिंग असेल, तर आपण ह्या गोष्टी करू शकतो. त्याच्यामुळे मित्रांनो, आपल्याकडे ग्लुकोमीटर, चांगल्या कंडिशनमध्ये असलेलं ग्लुकोमीटर, एक स्पिग्नोमॅनोमीटर, थर्मामीटर, स्टेथो, ह्या गोष्टी असणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टीपासोबत अजून एक गोष्ट असणं आवश्यक आहे, ती म्हणजे पल्स ऑक्सिमीटर. पल्स ऑक्सिमीटर रुटीन डिव्हाइस आहे. हार्ट रेट चेक करण्यासाठी आपण यूज करतो. आलेल्या पेशंटचे हार्ट रेट किती आहे, काय आहे. कधी कधी पेशंट सांगत नाही की मला काही अनइझिनेस होत आहे, काही त्रास होत आहे, पण पल्स ऑक्सिमीटर आपल्याला ॲक्युरेट देते की त्याचं रिडिंग 125 आहे, 135 आहे, पेशंटला टॅकिकार्डिया आहे. अशा वेळेला ट्रीटमेंट स्टॉप करा. पेशंटला अननेसेसरी काउन्सिलिंग करून, किंवा पेशंट एन्थुजियास्टिक आहे फिजिओथेरपीसाठी पण त्याचे हार्ट रेट जास्त आहे, फिजिओथेरपी करू नका. त्याला फिजिशियनकडे पाठवा, नंतर त्याची फिजिओथेरपी चालू करा. आणखी एक गोष्ट म्हणजे फिवर असणाऱ्या पेशंटमध्ये फिजिओथेरपी करू नका. पेशंट रेडी असेल ट्रीटमेंटसाठी तरी अवॉइड करा. आणि जर तुम्हाला करायचीच आहे, समजा पेरिफेरल जॉईंट आहे, रिस्ट जॉईंट आहे, अँकल जॉईंट आहे, नी जॉईंट आहे आणि फिवर आहे पेशंटला, फिजिओथेरपी करायची आहे तर फिजिओथेरपी करा, काही हरकत नाही, पण पेशंटला हॉट फर्मेंटेशन देऊ नका. नॉर्मल ट्रीटमेंट, जी रुटीन ट्रीटमेंट आहे ती करा. कपिंग करू नका, ड्राय निडलिंग करू नका जर पेशंटला फिवर कंडिशन असेल तर. अजून एक गोष्ट, तुमच्या एरियामध्ये तुम्ही जिथे प्रॅक्टिस करता त्या प्रॅक्टिसिंग एरियामध्ये तुमचे कोणी चांगले फिजिशियन्स मित्र असतील तर त्यांच्या नेहमी कॉन्टॅक्टमध्ये राहा. क्लिनिकमध्ये आपण जी पेशंटची ट्रीटमेंट करतो ती एक मेडिकल ट्रीटमेंट आहे. पेशंटला ट्रीटमेंट करताना क्लिनिकमध्ये काहीही होऊ शकते. तसंही हल्ली कुठेही काही होऊ शकते, असं क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करताना स्वतः यशातला भाग नाही, पण एक चांगल्या फिजिशियन सोबत कॉन्टॅक्ट ठेवा. पेशंटला काही अनइझीनेस वाटला किंवा पेशंटला जर दुसरी डिफिकल्टीज होत असेल, फिजिशियनशी कॉन्टॅक्ट करा, पेशंट फिजिशियनकडे पाठवा. आपल्या क्लिनिकमध्ये पेशंटला काही प्रॉब्लेम आला तर त्याला डायरेक्ट घरी पाठवू नका. घरी पाठवल्यापेक्षा त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठवा, त्याच्यासोबत जा पाहिजे तर, किंवा डॉक्टरशी टेलिफोनिकली कम्युनिकेट करा आणि मग पेशंटला परत बोलवा. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि ही माहिती तुमच्या त्या मित्राकडे पाठवा जो या इसेन्शियल गोष्टीपासून अभिज्ञ आहे. थँक्यू.